माझे पप्पा कामाला गेले. इज कॉपिंग मी पण वाटतंय ना विकी. मम्मीचं पार्सल आले तुझ्या. काय बघू. आई शपथ. मस्ती बघा कशी करते मला. हॅलो गाईज, माझे पप्पा कामाला गेले. फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो कसे तुम्ही सगळे. आय होप सो तुम्ही सगळे मजेत असणार. आणि आमच्या दोघ्या मायलेकींना इतका कंटाळा येत आहे ना. शी इज कॉपिंग मी बाय द वे. आज आमच्या दोघींना इतका जास्त कंटाळा येत आहे ना. एवढं बोर वाटतं आणि गरम पण इतकं जास्त होत आहे ना की काय सांगू. पण घरामध्ये एवढे काम आहेत ना आता. म्हणजे स्वयंपाक वगैरे काय नाही करायचं आहे, फक्त झाडू पोछा वगैरे करायचा आहे. सो ते आता करणार आहे. तर बघू नंतर त्याच्यानंतर काय काय असणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आमची नोटांकी. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि मी कामा घेते. तुला दुसरे काय काम आहेत? सुट्ट्या आहे तर आता हिला दुसरे काय कामं नाही. निसे झोका खेळायचं दिवस रात्र. आणि मला दात दुखते. आणि हाताला पायाला मारून घ्यायचं, लागून घ्यायचं. कुठे लागलेलं तुला दाखव. पण पडली तेव्हा काढलेला. परत तिला थोड्या दिवसांनी झोक्याची आठवण आली. मग परत झोका बांधला आहे ना लाडो. आणि बरं झालं माझा बुवा. आता बरं झालं ना इथला बुवा, म्हणून तिला परत झोक्याची आठवण आली. बरोबर ना परी. आणि मला इकडनं हालून देत नाही. मला झोका दे, मला झोका दे चाललंय तिचं मगचपासून. बरोबर ना. आणि दाखव किती हाय. आता मी दाखवते हाय बाय. हाय बाय. मॅडमला आमच्या उभं राहून झोका द्यावा लागतो. बसून नाही चालत. तिला बोलते की मला उभं राहूनच झोका दे, कारण की स्पीडने झोका होतो ना. त्याच्यामुळे ती मला बोलते मम्मा उभं राहून दे, उभं राहून दे. परूला थोडा वेळ झोका वगैरे दिला आणि त्याच्यानंतर सगळे सुकलेले कपडे काढले आणि घड्या वगैरे करून ठेवले. मग आणि 1 वाजता मग परूचे पप्पा घरी आलते जेवायला. आणि परीला पण मग तेव्हा भूक लागलेली. मग ती मला बोलली मम्मा मला पण जेवायचं. सो तिला पण घेतलं मग जेवायला. मी आता छोट्या बाळाचाच लाड करणार आहे. आणि कुणाचं? बस माझ्या छोट्या बाळाचा. मी तुझा करणार. मी तुझा लाड करणार. आणि कुणाला करणार? मी फक्त छोट्या बाळाचा लाड करणार माझा. आम्ही जेवण वगैरे घेतलं आणि परूचे पप्पा पण गेलते कामाला. तर मग मी म्हटलं लादी वगैरे पुसून घेते. आणि मला हाताने लादी पुसायचं आहे ना, म्हणजे वेट गेनमुळे जमतच नाही. बट कसं आहे माहिती आहे का, लाद्या ना ह्या वाईट आहे ना, तर ते आपण हाताने पुसतो. आणि मप पण आहे, मपनेच मी अगोदर पुसायची. मी त्या जेव्हा शिफ्ट झालतो तेव्हा. बट तेव्हा कसं म्हणजे मी नोटीस केलं की ना लाद्या ना बरोबर निघतच नव्हत्या. तर मग त्याच्यासाठी ना मग मी हातानेच पुसायला स्टार्ट केलं. म्हणजे तेवढी अशी सवय नाही आहे. मला डिफिकल्टच जातं ते बघायला गेलं तर. तरी पण मी म्हटलं की जाऊ दे, तेवढीच माझी एक्सरसाइज पण होईल ना. काय आले परी तुझं. कुणाचं आले. मम्मीचं पार्सल आले तुझ्या. काय. अच्छा ठीक आहे. काय बघू. काढ बाहेर. काय बघू. अच्छा, बाथरूम मध्ये तुझा शॅम्पू ठेवायला. अजून काय बघ त्याच्या आतमध्ये. दाखव. उलट कर. अरे वा, छान आलंय रे पार्सल. हे प्रोडक्ट मी मिशोवरनं मागवलेलं वॉशरूममध्ये लावण्यासाठी. दोन्ही पण, कारण की वॉशरूममध्ये ना पूर्ण प्लेन जागा आहे का, त्याच्यावर आपण आपले प्रोडक्ट काहीच नाही ठेवू शकत जे पण आपल्याला वॉशरूममध्ये लागतं ते. सो त्याच्यामुळे मग मी हे मागवलं. आणि त्याच्यासोबत आपल्याला 2 हुक पण आहे जे आपण स्टिक करू शकतो. म्हणजे टेन्शनच नाही आपल्या ड्रिल मशीनचं वगैरे ठोकायचं वगैरे असं काय. संध्याकाळी आम्हाला जायचं होतं नर्सरीमध्ये. म्हणजे जे विकी जॉब करतो ना त्याच्या रिगार्डिंगच काम होतं. बट ना जायच्या वेळेस ना इतकं छान वातावरण होतं ना, एकदम मस्त. म्हणजे क्लायमेट एकदम छान वाटत होतं. म्हणून इथं लोक राहतात पण वाटत आहे ना विकी.
बापरे, समोरचं किती मोठं झालं आहे ना. नर्सरीमधून निघालो घरी जाण्यासाठी आणि मग परूला गार्डनमध्ये घेऊन गेलं तर थोडंसं ती खेळत होती तिथे. मग लाडो काय झालं मम्मा? कुठे? हे बघा फ्रेंड्स, परीच्या पप्पांचं काय चाललंय ते. अरे काय पण, ओ माय गॉड. आई शपथ, जा जा जा, अरे जा, अरे फसशील, जा जा. तो फ्रेंड्स आता आम्ही घरी पोचलो आहे आणि मी खूप जास्त थकली आहे. म्हणजे माझी खूप जास्त बॉडी पेन होते. सो आता परीचे पप्पा आमच्यासाठी खिचडी बनवणार आहे. पप्पा का बाप रे, नाही नाही नाही. बनवायचं तर होतं तू सगळं जेवण, भाजी चपाती डाळ पालक करायचं होतं. पण आता ते करणार आहेत तर मग ते खिचडीच करतील आणि त्याच्यासोबत आमलेट वगैरे काहीतरी असं करणार. काय लागलंय? ए बघा हिची मस्ती बघा, जेव्हा कशी करते मला. तुझे फ्रेंड्स बघतायत तुला. काय करत होती ही? काय करत होती परी? चावत होती. चाव तिला बरी, चाव. बड़ा हरामी हो बेटा. चाव. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. अब फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये. Bad manners. चेंज करता. शी घालवली. चल बोलू नको माझ्याशी. बस चल, बस झाली. ॲक्च्युली माझ्या अंगामध्ये ना तेवढे जरा पण म्हणजे अशी एनर्जी नव्हती की तिला ओरडू किंवा तिला 2 धप्पाटे देऊन शांत करू किंवा बसू शांतपणाने. तेवढं माझ्यामध्ये काहीच हे नव्हतं, म्हणून ना ती जास्तच लाडत आलेली परी. अशी आगाऊपणा करत होती, नुसती घाणेरडापणा. आणि परीचे पप्पा जेवण बनवत होते. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.